on this cloud. ओके, ठीक है। तो अगर हम यहाँ पर आएंगे, अगर आपको कुछ सर्च करना है, लेट्स सी मोबाइल फोन, मोबाइल आपको सर्च करना है, तो देखो अभी आपके पास कितने रिकॉर्ड है, टोटल नंबर ऑफ नंबर कितने रिकॉर्ड बोले गूगल ने, इतने रिकॉर्ड है मोबाइल के अंदर, करेक्ट। हाँ सर। बट इफ यू आर सीइंग दैट, आपके पास कितने दिखते, एक, दो, तीन, चार, पाँच, छ, सात, आठ, बस इतने ही है, मतलब दिखने के लिए इतने ही दिखेंगे। उसके बाद उसने क्या कहा, क्या किया है, अगर आपको और डेटा देखना है तो आप क्या करोगे, नेक्स्ट पेज पे क्लिक करोगे। तो ये जो एरिया है इसे कहते हैं पेजिनेशन। पेजिनेशन क्यों करते हैं हम लोग, क्योंकि इतना सारा डेटा अगर हम लोग एक ही पेज पे अगर लोड करने की कोशिश करेंगे, सीआर से भी ज्यादा है कुछ, अब अगर आप काउंट करोगे तो ये 6 CR समथिंग और सब बिलियन और सब में जाएगा, वो छोड़ दो जाए, उसका काउंटिंग का हमें कोई ज्यादा ये नहीं। इतना सारा रिकॉर्ड अगर मैं इस पेज पे दिखा दूं या सारा एक साथ यूज कर लूं, फेच करके यहीं पे अगर दिखा दूं, तो दैट विल टेक मोर टाइम टू फेच एंड बाइंड द डेटा। ओके, इट विल बी ह्यूज मेमोरी कंजम्पशंस एंड टाइम कंज्यूमिंग पार्ट। तो इसमें क्या किया गया है कि जो डेटा है, हम पहले क्लाइंट को शुरुआत के 10 या 15 ही डिस्प्ले करेंगे, जैसे यहाँ पे दिखाई दे रहा है आपको, ज्यादा नहीं डिस्प्ले करते, 10 या 15 करेंगे। और दूसरा डेटा अगर क्लाइंट को देखना है तो वो सेकंड पेज पे क्लिक करेगा। तो इससे होता क्या है, जब हम सर्वर से डेटाबेस से डेटा फेच करते हैं ना, तो शुरुआत में हम 15 ही रिकॉर्ड लेके आएंगे, ठीक है। शुरुआत में हम लोग 15 ही रिकॉर्ड लेके आएंगे। अगर उसको लगता है और भी हमें सर्च करना चाहिए, तो वो तीसरे पेज पे क्लिक करेगा, तो उसे वो नेक्स्ट जो है, नेक्स्ट रिकॉर्ड्स उसको फेच करके डिस्प्ले हो जाएंगे। तो ये जो पार्ट है ये पेजिनेशन का पार्ट है, इसे कहते हैं पेजिनेशन। लार्ज नंबर ऑफ डेटा स्मॉल स्मॉल पेजेस पे हम डिवाइड करके डिस्प्ले करते हैं, और वही डेटा वो, जितना डेटा क्लाइंट को जरूरी है उतना वो सर्च करते जाएगा। दिस इज कॉल्ड पेजिनेशन, ठीक है। तो ये आपका पेजिनेशंस का एक एग्जांपल है। लेट्स सी, हम इसे डिफाइन कर लेते हैं, क्योंकि ये बहुत इंपॉर्टेंट है, इसलिए मैंने आपका वेट किया और सब लोग अवेलेबल रहोगे, इसीलिए मैंने ये कर लिया। स्क्रीन शेयर है मेरी, आपको दिख रहा है ना सही से, नोटपैड या क्या दिख रहा है? हेलो, नोटपैड। हाँ, नोटपैड दिसत आहे सुदीप? हॅलो, ओके विवेक, तुझा नेटवर्क चांगला आहे, तू रिप्लाय करू शकतोस बहुतेक करून, ठीक आहे। तुला कोणती नोटपॅड दिसत आहे? येस सर, नोटपैड। ओके, ग्रेट ग्रेट गाईज। सो आता व्हॉट इज अ पेजिनेशन, हा सगळ्यात महत्वाचा जो डिफाईन आहे तो करणार आहोत आपण, आणि हे प्रॅक्टिकली करणार आहोत, इम्प्लिमेंट करणार आहोत आपल्या प्रोजेक्ट मध्ये। व्हॉट इज पेजिनेशन, व्हॉट इज अ पेजिनेशन, ओके। द काय डिफाईन होईल हा मग, टोटल टोटल records, total records available in table, we will display in multiple pages, ठीक है। और ये कौन कौन यूज करता है पेजिनेशन, ऑलमोस्ट सारे लोग यूज करते हैं, जैसे कि हु यूज हु यूज पेजिनेशन, गूगल, amazon, फ्लिपकार्ट, जीमेल, फ्लिपकार्ट। अगर आपने गूगल जीमेल का पेजिनेशन देखा है क्या आप लोगों ने, नहीं दिखा है तो आप देख सकते हैं, कोई इशू नहीं है, मैं आपको दिखा सकता हूँ, एक्सेट्रा। जीमेल का भी दिखा देता हूँ, बड़ी बात नहीं, इसमें कुछ खास चीज नहीं है। सो यू कैन मेक अ क्रिस्टल क्लियर योर आइडिया। मेरा जीमेल का अकाउंट मैं लोड कर रहा हूँ, आपको दिख रहा है क्या जीमेल लोड होते हुए, विवेक? यस सर, यस सर। ओके, ग्रेट, बड़ी, हाँ।
तो अगर आप देखोगे तो इसमें मैक्सिमम कितने ईमेल्स देखते हैं, देखो यहाँ पे मैक्स टू मैक्स यहाँ पे 50 दिखाई देंगे। लेकिन मेरे पास कितने हैं, इतने सारे हैं इनबॉक्स में, ये इतने सारे, लेकिन फिर भी मुझे जो है वो 50 ही दिखाई देते हैं। अगर मैं चाहूँ तो यहाँ पे ऑल को सिलेक्ट कर सकता हूँ, डिलीट कर सकता हूँ, मुझे नेक्स्ट नेक्स्ट देखने हैं तो यहाँ से मैं नेक्स्ट भी देख सकता हूँ। नीचे अगर आप जाओगे तो कहाँ पे गए, नेक्स्ट वाला ऑप्शन भी रहता है यहाँ पे, आई गेस। I'll राउंड, नो आई डोंट वांट राइट अल्गो। ये देखो यहाँ पे ना, ये देखो इतने सारे हैं। आपके पास कितने पेजेस है, एक रिकॉर्ड 1 to 50 यहाँ पे दिखाई देंगे। कितने टोटल रिकॉर्ड है आपके, ये देखो मैं थोड़ा सा जूम कर देता हूँ प्लीज। जूम हो गया, ये आपको दिख रहे इतने सारे रिकॉर्ड है। अगर मुझे देखना हो एक वन बाय वन करके तो मैं कैसे देखूंगा इसे, सिंपली मैं यहाँ पे वन बाय वन करके ऐसा नेक्स्ट करते जाऊंगा तो मुझे नेक्स्ट 51 to 100 रिकॉर्ड दिखाई देंगे। ठीक है, ऐसे। अभी नेक्स्ट मुझे क्या दिखाई देगा, 101 ईमेल टू, इतने सारे दिखाई देंगे 150, ऐसे मुझे वही ईमेल दिखते जाएंगे, देखो यहाँ पे इस तरह से जो है वो सारे दिखाई देंगे। तो ठीक है, कोई बात नहीं, यहाँ पे हम लोग वन बाय वन करते जाएंगे। तो ये पेजिनेशन हमें हमारे प्रोजेक्ट में इम्प्लीमेंट करना जरूरी है, इसलिए हम लोग इसे जरूरी करेंगे, इम्पोर्टेंट पार्ट। ओके। और किसी को कुछ पूछना है कि पेजिनेशन किसी समझ में नहीं आया या क्या करना है, विवेक? Understood, sir. साक्षी, श्रेया, येस सर. पेजिनेशन काय असतं आणि का सर वापरतो आपण? डेटाबेस मध्ये डेटाबेस मधून फॅच करायसाठी यूज करतात. ओके ग्रेट. आपण एकत्र सगळा डेटा फेच केला तर काय होईल, की तुम्हाला टाइम पण लागेल आणि खूप सारा डेटा लागेल आणि क्लायंट एवढा वापरेल किंवा नाही वापरेल हे पण सांगता येत नाही, बरोबर ना? सो ओके. ओके ग्रेट. सो किती वेज आहेत आता हे आपल्याला इम्प्लिमेंट करायचं, हाऊ मेनी वेज टू इम्प्लिमेंट पेजिनेशन, किती वेज आहेत आपल्याला पेजिनेशन इम्प्लिमेंट करायचं असेल तर वी हॅव टू वेज टू इम्प्लिमेंट पेजिनेशन. ओके, पहिला वेज कुठला आहे पेजिनेशन इम्प्लिमेंट करायचा, तो आहे सर्व्हर साइड पेजिनेशन. देन दुसरा जो आहे तो कुठला आहे, तो आहे क्लायंट साइड पेजिनेशन. सेकंड जो आहे तो क्लायंट साइड पेजिनेशन आहे. दोन प्रकारचे पेजिनेशन अवेलेबल आहेत आणि त्यापैकी आपण दोन्ही वन बाय वन प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत, क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड. सर्व्हर साइड म्हणजे काय, सर्व्हर साइड म्हणजे काय, तर सर्व्हर साइड म्हणजे डेटाबेस मधून जेव्हा आपण डेटा फेच करतो तेव्हा पेजेस मध्ये डेटा फेच करणार, म्हणजे 10चा रेकॉर्ड येणार, नंतर 11 ते 20चा रेकॉर्ड येणार, नंतर 21 ते 30चा रेकॉर्ड येणार, 31 ते 40चा रेकॉर्ड येणार, असं जे सर्व्हर साइडने आपण डेटाबेस मधून फेच करतो त्याला म्हटलं जातं सर्व्हर साइड पेजिनेशन. ओके, बरं, मग क्लायंट साइड पेजिनेशन म्हणजे काय? क्लायंट साइड पेजिनेशन म्हणजे की इंटायरली डेटाबेस मधून डेटा जो फेच केला जाईल तो एकत्रच फेच केला जाईल. ठीक आहे, ऍट अ टाइम 1 लाख रेकॉर्ड असतील तर 1 लाख रेकॉर्ड आपण फेच करणार आहोत आणि तो कुठे डंप करणार आहोत, तर सर्व्हर आपलं जो UI चा पार्ट असतो ना, HTML CSS बुटस्ट्रॅप किंवा अँग्युलर, त्याच्या लोकल सिस्टीम वर टाकतो आपण आणि तो मग UI लाच, फ्रंट एंडलाच थोडे 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 करून दाखवतो. पण त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहेत, की जर का आपण तसं केलं आणि डेटा खूप मोठ्या प्रमाणात असेल तर ती जी काही UI किंवा फ्रंट एंड आहे ते खूप हेवी होऊन जाईल, खूप लोड होऊन जाईल. क्लायंट साइड पेजिनेशन जे आहे ते करायला खूप कठीण जाईल आणि तुमचे ऍप्लिकेशन खूप स्लो होऊन जाईल. हा आहे तुमचा महत्वाचा ड्रॉबॅक जर का तुम्ही क्लायंट साइडला करायला गेले तर. आता जर का आपल्याला इम्प्लिमेंट करायचं जर झालं
जर सर्व्हर साइड आपल्याला इम्प्लिमेंट करायचं जर झालं, आपण वन बाय वन बघूया. क्लायंट साइड इम्प्लिमेंट करायला काय लागेल, सर्व्हर साइड इम्प्लिमेंट करायला काय लागेल. सो सर्व्हर साइडला जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर सगळ्यात अगोदर काय डिसाईड करावं लागेल आपल्याला, टू इम्प्लिमेंट pagination we need to decide पेज साइज. म्हणजे एका पेजवर किती रेकॉर्ड्स दिसले पाहिजे. तर हे पहिल्यांदा तुम्हाला डिसाईड करावं लागेल की एका पेजवर तुम्हाला 10 रेकॉर्ड डिस्प्ले करायचे आहेत की 20 रेकॉर्ड डिस्प्ले करायचे आहेत की 50 की 100, हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल फर्स्ट स्टेप मध्ये. नेक्स्ट स्टेप जी आहे तुमची ती आहे पेज साइज. पेज साइज represent how many records should display in a page. ठीक आहे, हे पण माहितच आहे तुम्हाला. ग्रेट, गुड. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट की हाउ मेनी records available in table. तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. कोणत्या कोणत्या गोष्टी आयडेंटिफाय करावं लागेल की पेजची साईज किती पाहिजे, तुम्हाला किती रेकॉर्ड असले पाहिजेत. दुसरं काय तुम्हाला बघावं लागेल की टेबल मध्ये अवेलेबल रेकॉर्ड किती आहे. हे क्लिअर आहे तुम्हाला, याच्यामध्ये काही डाऊट आहे? No, sir. ओके. आता मला सांगा की एका पेजवर जर का उदाहरणार्थ साक्षीसाठी प्रश्न आहे हा, जर माझ्याकडे 100 टेबलमध्ये एका टेबलमध्ये 100 रेकॉर्ड आहेत. टेबलमध्ये किती रेकॉर्ड आहेत साक्षी? 100. ओके. आणि एका पेजवर मला 10 रेकॉर्ड्स ठेवायचे आहेत, तर माझे किती पेजेस बनतील? 10. येस. तर पेजेस बनण्याचा फॉर्म्युला तुम्हाला कळाला श्रेया? हो सर. विवेक, तुला कळाला की पेजेस कसे बनतील? म्हणजे Yes, sir. कशावर डिपेंड आहेत पेजेस बनणं सागर? की नंबर ऑफ रेकॉर्ड्स आणि आपल्याला किती पेजची साईज ठेवायची. जेवढी साईज आपण ठेवली आणि तेवढे रेकॉर्ड ठेवले तर त्याच्या अकॉर्डिंग ऑटोमॅटिकली तेवढे पेजेस तयार होणार. फॉर एक्झाम्पल घेतला आपण इथे जर 100 रेकॉर्ड जर असतील आणि आपण पेजची साईज जी आहे ती 10 ठेवली तर त्याचे पेजेस किती बनतील? एका पेजवर जर 10 रेकॉर्ड असतील तर नंबर ऑफ पेजेस किती बनतील? तर नंबर ऑफ पेजेस तुम्हाला फॉर्म्युला सांगा बरं मग काय असतील. मी इथे नंबर ऑफ पेजेस इक्वल टू ठेवतोय टोटल रेकॉर्ड्स. फॉर एक्झाम्पल टोटल रेकॉर्ड्स, याला काय करू, डिवाइड बाय करू की मल्टिप्लाय करू? Divide डिवाइड by बाय page record. पेज साईज. बरोबर, पेजची साईज जी तुम्ही ठेवलेली आहे ती. ठीक आहे, मी इथे वर लिहितो. बस तुम्हाला एवढंच इम्प्लिमेंट करायचं आहे मुलांना. बाकीचं काम स्प्रिंग डेटा जीपीए करतं. तुम्हाला 3-4 लाईनीचा कोड लिहायचा आहे. बट हे समजण्यासाठी तुम्हाला इंटरनली खरंच काय गरज आहे पेजिनेशनची, आपल्याला काय करायचंय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर कुणाला डाऊट आहे सोनाली की याच्यामध्ये कसं कॅल्क्युलेट करणार आणि काय कसं करणार, याच्यामध्ये काही डाऊट आहे की आपण कशा पद्धतीने फॉर्म्युला घेणार आहोत? नाही सर. नाही. ग्रेट. ठीक आहे, ग्रेट. हे तुमचं क्रिस्टल क्लिअर असायला पाहिजेत. हे खूप सोपं आहे. ओके, हा फॉर्म्युलाही निघाला. टोटल नंबर ऑफ पेजेस किती असले पाहिजेत. तरी पण सागरला प्रश्न आहे आता हा. सागर, जर का तुझे टोटल रेकॉर्ड्स
जर सागर तुझे टोटल रेकॉर्ड जर का 15 असतील, ओके, आणि पेज साईज जर का तुझी 3 असेल, तर नंबर ऑफ पेजेस किती असतील? किती होतील नंबर ऑफ पेजेस? 5. ओके. आणि जर का पेज साईज 5 असेल तर? 3. ओके, गुड, शाबाश. सतीश, अगर आपके पेजेस यहाँ पे आपके जो टोटल रिकॉर्ड है 55 है और पेज की साइज अगर 5 है, तो नंबर ऑफ पेजेस कितने होंगे? 11. ओके, ग्रेट. ओके, तो पेजिनेशन इम्प्लीमेंट करना ज्यादा डिफिकल्ट है क्या आपको लग रहा है? मीन्स कि कैसे हम पेजिनेशन करेंगे और क्या करेंगे ये सब में? कोई डाउट है इसमें अभी? आई गेस नहीं होना चाहिए कोई डाउट. हम लोग पहले सर्वर साइड इम्प्लीमेंट कर रहे हैं, क्योंकि अभी हम लोग वो जो पार्ट है वो पार्ट हमने किया नहीं है. ठीक है, तो इसका कोड भी मैं ना नोटपैड में पहले पढ़ा देता हूँ आपको. 4 लाइन का कोड है, और आई गेस 4 लाइन का कोड आप लोगों को ज्यादा तकलीफ नहीं देगा. तो इसके लिए आपको करना क्या होगा प्रैक्टिकली? लेट्स सी, देख लीजिए आपको प्रैक्टिकली करना क्या होगा और क्यों करना होगा. when we are working with pagination in data jp, let's see, data jp में अगर हम काम कर रहे हैं, we need to create मैं नीचे ले लेता हूँ उसे, पेजेबल ऑब्जेक्ट. कौन सा ऑब्जेक्ट बनाना पड़ेगा इसको? पेजेबल ऑब्जेक्ट. पेजेबल ऑब्जेक्ट बनाना पड़ेगा. क्या बनाना पड़ेगा आपको? पेजेबल ऑब्जेक्ट. इसमें 2 वैल्यू रहेगी विथ बिलो वैल्यूज. इसमें मैं नीचे वैल्यू दूंगा, वो वैल्यूज आपको करनी है. पहली वैल्यूज कौन सी है? फर्स्ट है पेज नंबर, एंड दूसरी जो है वो रहेगी आपकी पेज की साइज. ये 2 चीजें आपको देनी होती है. ठीक है, देन आपका जो भी रेपोजिटरी रहता है, इसके अंदर आप क्या करोगे? रेपो डॉट पेजेबल ऑब्जेक्ट बनाने के बाद, इसके बाद जो भी आपका रहता है, रेपो डॉट फाइंड ऑल. ये मेथड आप सबको पता है. इसके अंदर आपको मिलेगा, इसका जो रिटर्न मिलेगा वो मिलेगा पेज. ऐसे इसका ऑब्जेक्ट मिलेगा. ये था आपका कोडिंग. अभी पेजेबल ऑब्जेक्ट हमने बनाया नहीं है, आगे हम बनाने वाले हैं कि किस तरह से हम इसे बनाएंगे. और इसमें क्या पास करना पड़ेगा हमें? पेजेबल ऑब्जेक्ट पास करना पड़ेगा, पेजेबल का पी. तो ये जो ऑब्जेक्ट रहेगा यहाँ पे आप बनाओगे पेजेबल पी इक्वल टू समथिंग, या इसको अच्छे से नाम देते हैं पेज. ये वाला आपको यहाँ पे पास करना होगा. तो ये पेजेबल का जो ऑब्जेक्ट है, ये कैसे बनाते हैं? बहुत सिंपल है, सिर्फ एक लाइन है, और इसके अंदर आपको ये पेज नंबर एंड पेज साइज आपको पास करनी है. दैट्स इट. आपके पास ये जो भी डेटा है ये पेज मिलेगा आपको, और ये पेज जो है आपको वहां पे डिस्प्ले करना है, मतलब आउटपुट में आपको डिस्प्ले करना है. ये इतना ही कोड है, इससे ज्यादा कोई कोड है नहीं है. तो मुझे बताए, किसी को कोई डाउट है कि हम लोग ये क्यों कर रहे हैं, या कोई कंफ्यूजन है अ, इसमें? यहाँ तक आपको किसी को कोई इश्यूज है कि नहीं समझ में आया? सर, हाँ, लास्ट का नहीं समझा सकते. कुछ पेजेबल. पेजेबल वाला क्या? ओके ओके, एक काम कर लेता हूँ, मैं उसको बना ही देता हूँ. ठीक है, चलेगा. इसको पेजेबल ऑब्जेक्ट को मैं बना देता हूँ, चलेगा. कोड लिख देता हूँ यहाँ पे. यहाँ पे मैं बना देता हूँ. सबसे पहले आपको एक प्री डिफाइंड क्लास है पेज,
जैसे कि हम लोगों ने अभी तक देखा है, पेज रिक्वेस्ट, और ये जो डॉट ऑफ वाली मेथड है ना, इसे कॉल कर दो। और इसके अंदर क्या क्या डालना है आपको? ये डालना है पेज नंबर, कॉमा पेज साइज। ये दोनों आपको वेरिएबल डालने हैं, मतलब इसकी साइज रहेगी नंबर, पेज नंबर और पेज साइज, ये डालना है यहाँ पे। आपको कौन सा ऑब्जेक्ट रिटर्न करेगा ये पेज रिक्वेस्ट? ऑब्वियसली पेज रिक्वेस्ट नाम का जो है ऑब्जेक्ट रिटर्न करेगा, पेज रिक्वेस्ट ये ऑब्जेक्ट रिटर्न करेगा। और उसके बाद क्या करना है आपको? उसके बाद क्या करना है आपको कि जो भी पेज का जो डेटा है वो आपको डेटा मिलेगा। किसमें पास करेंगे? ये जो है पेज रिक्वेस्ट जो है ये फाइंड ऑल में कर देंगे। तो जब अभी यहाँ पे अगर मल्टीपल डेटा है, मतलब आपके 2 या 4 या मल्टीपल पेजेस अगर आपके रिटर्न हो रहे हैं, तो क्या होगा यहाँ पे? लिस्ट ऑफ द पेजेस रिटर्न होंगे, मतलब लिस्ट ऑफ द डेटा जो है रिटर्न होगा। लेकिन किसका डेटा रिटर्न होगा? लेट्स सी, यहाँ पे स्टूडेंट है, तो लिस्ट ऑफ जो डेटा होगा वो रिटर्न होगा स्टूडेंट पेजेस ऑफ स्टूडेंट का डेटा होगा, स्टूडेंट पेजेस। मैं ऐसे लिख दूं। हाँ, यहाँ पे देखो, सबसे पहले आपको क्या देना है? पेज नंबर देना है और पेज साइज देना है। क्यों पेज नंबर देना है? क्योंकि आपको चाहिए पहला पेज नंबर चाहिए या दूसरा चाहिए या तीसरा चाहिए या चौथा चाहिए या पांचवा चाहिए, ये पेज नंबर से डिसाइड होगा। और हर पेज में कितने रिकॉर्ड होने चाहिए ये कौन डिसाइड करेगा? पेज साइज डिसाइड करेगा। लेट्स सी, अगर आपका पेज नंबर 1 है, तो देख, पेज नंबर 1 है और मैं सबको एक एक क्वेश्चन करूंगा, ठीक है? अभी देखते, पेज नंबर 1 है और आपकी पेज साइज अगर 5 है, और अगर मेरा पेज नंबर है, तो डेटाबेस में से मुझे कहाँ से लेकर कहाँ तक रिकॉर्ड आने चाहिए? मैं आपको एक पहला बता देता हूँ। अगर मेरी पेज की साइज 5 है और फर्स्ट पेज है, तो मेरे इसमें फर्स्ट से लेकर 5 तक रिकॉर्ड आने चाहिए, क्योंकि इसकी साइज जो है वो 5 है। अगर ये पेज नंबर मेरा 2 रहा, अगर पेज नंबर मेरा सेकंड है और मेरी पेज की साइज अगर ये है, तो मेरा जो रिकॉर्ड होगा 6 से लेकर 10 तक मेरे सेकंड रिकॉर्ड होंगे। ठीक है, अगर थर्ड पेज रहा तो नंबी मेरा रिकॉर्ड नंबर कहाँ से चालू होगा? 11 से 11 टू 15। यस, 11 टू 15। ये कंसेप्ट क्लियर है क्या? तो मतलब अगर ये कंसेप्ट क्लियर है तो आपको आइडिया आ जाएगी कि हम लोग ये पेज नंबर क्यों दे रहे हैं, पेज साइज क्यों दे रहे हैं। सतीश, यस सर। अगर यहाँ पे मेरा पेज नंबर 5th है, तो व्हाट विल बी रिकॉर्ड? मतलब स्टार्टिंग रिकॉर्ड क्या होगा और एंडिंग रिकॉर्ड क्या होगा? 20 to 25, 21 to 25। श्रेया करेक्ट है क्या? अगर फोर्थ ये है तो? सर श्रेया मीटिंग मध्ये नाही, त्याची कॉलेजची मीट आहे. ओ शिट, ओके, तुला कळालं विवेक नेमकं काय असायला पाहिजे? तर पण त्या खालच्या 2 लाईन नाही कळाल्या, ते तुम्ही 37 आणि 39 ला हे लिहिलं. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, वन बाय वन. ओके, हे कळालं तुम्हाला? एवढं कळालं पेज नंबरचं. हा, त्याच्यानंतर हे जे आहे पेज रिक्वेस्ट, हा जो प्रीडिफाईन्ड क्लास आहे, याची ही जी मेथड आहे ऑफ नावाची, याला काय पास करायचं आपण? पेज नंबर आणि पेज साइज. हा ऑब्जेक्ट रिटर्न करेल पेज रिक्वेस्टचा. पेज रिक्वेस्ट म्हणजे काय? की डेटाबेस मधून कोणता डेटा आपल्याला फेच करायचा आहे, कोणता पेज नंबर आणि प्रत्येक पेजची साईज काय आहे, जे आपण इथे म्हटलं ना 11 to 15. तर हा ऑब्जेक्ट काय फॉर्म करतो की मला डेटाबेस मधून 11 to 15 पर्यंत रेकॉर्ड पाहिजेत, हा ऑब्जेक्ट डिसाइड करतो, हा वाला. पेज रिक्वेस्ट म्हणजे डेटाबेस मधून डेटा फेच करण्याची रिक्वेस्ट करणार तो, की मला एक पेज पाहिजेत, पण रेकॉर्ड कुठून कुठपर्यंत? 11 to 15. म्हणून त्याच्यासाठी आपण पेज नंबर आणि पेज साईज हा ऑब्जेक्ट रिस्पॉन्सिबल असतो डेटाबेस मधून कोणता डेटा एक्झॅक्टली रिटर्न करायचा आहे, फेच करायचा आहे. आणि हा जो पेज रिक्वेस्ट आहे, आपण हा कुठे टाकला, कोणत्या मेथड मध्ये टाकलेला आहे? एक मिनिट, मी याला बाजूला करतो.
तुम्हाला माहित आहे का हा स्टुडंट रेपो वगैरे तुम्ही बनवलेला आहे रेपो कधी? येस सर. फाइंड ऑल मेथड माहिती आहे डिफॉल्ट? येस सर. हा, तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त हे टाकायचं. नॉर्मली जर का तुम्ही फाइंड ऑल मेथड केली तर ऑल डेटा फेच करतो. म्हणजे जेवढे रेकॉर्ड असो 1000 असो 1 लाख असो किंवा 2 लाख नंबर ऑफ रेकॉर्ड असो, सगळा डेटा काय करतो तो घेऊन येतो. पण जेव्हा मी अशी एखादी पेज रिक्वेस्ट टाकतो ना त्याच्यामध्ये, तेव्हा काय करतो तो ऑल डेटा फेच करत नाही. तो तुम्ही जे सांगितलेलं आहे पेज नंबर आणि पेजची साईज लाईक ॲज अ 11 to 15 पर्यंतचेच रेकॉर्ड डेटाबेस मधून तो काढून आणतो. नाहीतर तुम्हाला डेटाबेसला कसं कळेल ऑल रेकॉर्ड आणायचे की नंबर 1 पासून रेकॉर्ड काढून आणायचे की नंबर 10 पर्यंत आणायचे, नंबर 10 पासून पाहिजेत का 11 पासून पाहिजेत, हे कोण सांगेल फाइंड ऑल मेथडला? कारण फाइंड ऑल मेथड जी आहे ती इंटायर डेटा आणून देते तुम्हाला, इंटायर ऑल. पण फाइंड ऑल मेथडला जर का आपण ही अशी पेज रिक्वेस्ट जर टाकली की नाही मला या पेज पासून ते एवढ्या साईजचा डेटा पाहिजे, तर तो काय करतो फक्त स्टार्टिंग रेकॉर्ड आणि एंडिंग रेकॉर्ड पर्यंतचा डेटा पुल करतो, बाकी काही करत नाही. सो विवेक, पेज रिक्वेस्टचं काम काय आहे? स्टार्टिंग रेकॉर्ड आणि एंडिंग रेकॉर्ड फेचिंग कर कोण? फंक्शन आहे त्याच्यामध्ये आपण पेज नंबर पेज साईज सांगतो डेटाबेस मधून की आपल्याला फक्त तेवढंच पाहिजे आहे आणि मग फाइंड ऑल आपण फक्त तेवढंच करतो. हा, तर फाइंड ऑल मेथड फक्त तेवढा डेटा काय करते फेच करून तुम्हाला तेवढा डेटा देते आणून. सुदीप, हे क्लिअर आहे का? हो सर. नंबी? येस सर. ओके. लिली, लिली आहे का इथे? यस सर. क्या समझा आपको ये दोनों, इसका काम क्या है? कौन सा सर? लाइन नंबर, हाँ पेज रिक्वेस्ट का काम क्या है? सर हमको मतलब पेज का साइज कितना है और उसके हिसाब से कितना डेटा हाँ, जस्ट इतना. और फाइंड ऑल मेथड क्या करती है एक्चुअली में? वो अपने को फेच करके देता है कौन से रिकॉर्ड फेच करके देगी? पेज रिक्वेस्ट का. हाँ, और पेज रिक्वेस्ट में हमने क्या डाला है उतना ही वो फेच करके देगी. सो ये क्लियर है? ये 2 लाइन का कोड आपको क्लियर है? यस सर. सोनाली, तुला क्लियर आहे का हा कोड? हो सर. ओके. सागर? हो सर. ओके, ग्रेट, गुड. ओके, अभी यहाँ पे आपका डेटा आ जाएगा, कोई बात नहीं. यहाँ पे जो डेटा आएगा आपका, ये जो डेटा है बहुत सिंपल है, कोई बड़ी बात नहीं है. इसमें ना मल्टीपल पेजेस आ जाएंगे, मतलब पेजेस आ जाएंगे. किसके पेजेस आएंगे? अगर हमारा रेपो स्टूडेंट का है तो स्टूडेंट के आएंगे, हम लोग जो भी यूज करेंगे स्टूडेंट पेजेस. ऐसे ऐसे डेटा आएगा पेज, हाँ ऐसे मल्टीपल पेजेस रिटर्न करेगा. बट क्या आपको लगता है कि अगर आपको पेजेस डायरेक्टली डिस्प्ले करने हैं तो पेजेस डिस्प्ले कर सकते हैं? आपको लगता है कि आपको ये डेटा लिस्ट में फेच करना है, मतलब नॉर्मल ऑब्जेक्ट के लिस्ट में कन्वर्ट करना है, जैसे कि हमारी नॉर्मल लिस्ट ऐसे होती है, लिस्ट स्टूडेंट, दैट्स इट, स्टूडेंट लिस्ट. ठीक है, तो ऐसे अगर स्टूडेंट लिस्ट में कन्वर्ट करना है आपको, ये जो डेटा है ये पेजेस में डेटा है, पेजेस ऑब्जेक्ट में है. ठीक है, लेकिन आपका जो जेएसपी का पेज है ये टाइप के क्लास को सपोर्ट नहीं करेगा. उसको क्या चाहिए? लिस्ट ऑफ स्टूडेंट का डेटा चाहिए. आगे बता रहा हूँ मैं, प्रैक्टिकली करके बताऊंगा तो और समझ में आएगा आपको. स्टूडेंट पेजेस को जस्ट मुझे क्या करना है, ये स्टूडेंट पेजेस को डॉट करके गेट कंटेंट करके करना है, गेट कंटेंट. तो इस ऑब्जेक्ट के अंदर क्या क्या होता है हम लोग अभी प्रैक्टिकली देखेंगे, और फिर उसके अंदर जाके चेक करेंगे कि हमें क्या क्या चाहिए उसमें से. तो एज ऑफ नाउ हम 2 ही लाइन का कोड लिखेंगे. पहली लाइन जो है वो पेज रिक्वेस्ट है और दूसरी जो लाइन है वो स्टूडेंट पेजेस है. क्या ये क्लियर है? 2 लाइन, किसी को कोई डाउट है? Shall I code it now? कोड स्टार्ट करूं मैं?
येस सर. Okay, great. Good guys. चलो, ये 2 लाइन का ही कोड मैं यहाँ से भी कॉपी पेस्ट करके कर सकता हूँ, बट साक्षी, श्रद्धा, इनको थोड़ा सा क्लियर आइडिया आ जाए, इसलिए मैं नया प्रोजेक्ट बनाऊंगा. बरोबर साक्षी? साक्षी आहे का पण? हो सर. ओके, ठीक है. अह, मेरा वो एसटीएस में ओपन कर रहा हूँ. ओके, इट्स ओपन. ओके, स्क्रीन दिसत आहे तुम्हाला स्प्रिंग बूटची? येस सर. ओके, ग्रेट. मी एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतोय, साक्षी बघून घेशील? हो सर. सेशन 17 पेजिनेशन पार्ट 1. नेक्स्ट, एक मिनिट याला कॉपी करून वर जो आहे मेन त्याला आपल्याला नेक्स्ट. मी लॉम्बॉक घेणार आहे, स्प्रिंग डेटा जेपीए घेणार आहे, पोस्टग्रेस एसक्यूएल ड्रायव्हर, स्प्रिंग बूट डेव टूल्स. साक्षी, श्रद्धा, जर तुम्हाला कन्फ्युजन असेल की कोणत्या कोणत्या डिपेंडन्सी घ्यायच्या आहेत तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट करताना डिपेंडन्सी कोणत्या घ्यायच्या याचं कन्फ्युजन नाही होणार. हा सर. घेतला सर. मोस्टली करून आपण हेच वापरणार आहोत. नेक्स्ट, एकच मिनिट हा मुलांना, तुम्ही स्क्रीनशॉट. ओके, सो मी ऍप्लिकेशन कॉन्फिगरेशन जी फाईल आहे, माझा आवाज येतोय विवेक? कन्फर्म? येस हॅलो. सर. हा, सो इथे ना मी हे जे कॉन्फिगरेशन फाईल आहे ती फक्त कॉपी पेस्ट करतो, कारण की परत टाईप करायला तेवढा वेळ नकोय, म्हणून मी रिसोर्स मध्ये जाऊन हा पेस्ट करतो. आणि सुरुवातीला मी याला क्रिएट ठेवतो, जेणेकरून जे काही टेबल क्रिएट होतील ते नवीन क्रिएट होतील.
मला बेसिकली डेटा जेपीए बघायचा आहे म्हणून मला टेबल क्रिएट करावे लागतील. आणि टेबल क्रिएट कशामुळे होतात, तर आपल्या क्लास जो एंटिटी असतो ना, त्या एंटिटी क्लास मुळे टेबल तयार होत असतात. तर आपण एंटिटी पॅकेज मध्ये जाऊया. एंटिटी, लेट्स सी, आता आपण घेऊया एम्प्लॉई या नावाचा क्लास घेऊया. याच्यामध्ये आपण प्रायव्हेट लॉंग आयडी प्रायव्हेट स्ट्रिंग नेम प्रायव्हेट स्ट्रिंग डिपार्टमेंट प्रायव्हेट स्ट्रिंग डेजिग्नेशन प्रायव्हेट इंटिजर सॅलरी घेऊया. प्रायव्हेट स्ट्रिंग सिटी. बस एवढं घेतलं. आता हा नॉर्मल जावाचा क्लास आहे. याला एंटिटी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील. सगळ्यात अगोदर तुम्हाला याला @entity द्यावा लागेल, तेव्हाच हा जो क्लास आहे तो टेबल क्रिएट करेल डेटाबेस मध्ये, तेव्हाच हा एंटिटी बनेल, नाही तर तसा बनणार नाही. पहिली गोष्ट ही झाली. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो काय आयडी आहे त्याच्यावर तुम्हाला @id हे अनोटेशन टाकावं लागेल. ह्या दोन गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. आणि बाकी लॉम्बॉक्सचं मी डेटा याच्यासाठी घेतोय की गेटर सेटर जनरेट करण्यासाठी. जर तुमच्याकडे लॉम्बॉक्स चालत नसेल तर तुम्हाला गेटर आणि सेटर जे आहेत ते मॅन्युअली तयार कराव्या लागणार आहेत. नो ऑक्स कन्स्ट्रक्टर मी तयार करून घेतलेला आहे. दॅट्स इट. आणि मी एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर तयार करून घेतो विदाउट आयडी, कारण की मी जो आयडी आहे ना तो ऑटो जनरेटेड करणार आहे. म्हणजे डेटाबेस मध्ये जसं जसं कनेक्ट होणार आहे, डेटाबेस मध्ये जसं इन्सर्ट होईल तस तसा तो जनरेट झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी तो करून घेतो. जनरेटेड व्हॅल्यू ठेवायची आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय ठेवायचं आहे, स्ट्रॅटर्जी, आणि इथे ऑटो ठेवायचं. याने काय होणार आहे की तुमचा जो काही डेटाबेस आहे त्याच्यामध्ये जो आयडी तयार होणार आहे तो आयडी तुमचा कसा तयार होणार आहे, 1 2 3 ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे. तुम्हाला तिथे आयडी आपल्याला पास करायची गरज पडणार नाही. असं तो अशा पद्धतीने तुम्ही हे एवढं करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे किंवा काही विचारायचं आहे? बस एवढ्या तुम्ही केलं की तो होऊन जाईल. आता हा कन्स्ट्रक्टर घेतला आहे, पण ठीक आहे, याला काढूया. लेट्स सी. चला, तर मग आपला नेक्स्ट जो आहे तो तुम्हाला बनवावा लागेल रेपो. जी रेपोजिटरी बनवण्यासाठी मी घेतो इंटरफेस. आणि इथे तुमचा इंटरफेस जो आहे तो एम्प्लॉई रेपो नावाने बनेल. मी इथे अजून एक वेगळा पॅकेज बनवून घेतो रेपो. आणि रेपो बनवण्यासाठी आपण एक्सटेंड्स करतो याला, एक्सटेंड्स जेपीए रेपोजिटरी. याच्यामध्ये आपण जी एंटिटी आता बनवलेली आहे त्याचं नाव टाकतो आपण, जसं आपण एम्प्लॉईज बनवलेली आहे. आयडी आपण कोणत्या टाईपचा घेतलेला आहे, तर लॉंग टाईपचा आपण आयडी घेतलेला आहे. दॅट्स इट. एवढं तुम्हाला करायचं झालं. तुमचं रेपो वगैरे झालं, सगळं झालं, काही प्रॉब्लेम नाहीये. आता तुम्हाला डायरेक्टली टेस्ट करायचं आहे. तर टेस्टिंग करण्यासाठी काय करायचं आहे, जस्ट सिम्पली तुमच्या टेस्ट केस मध्ये यायचं आहे. इथे तुम्हाला लिहायचं आहे पब्लिक void टेस्ट पेजेबल ऑब्जेक्ट किंवा पेजेबल एम्प्लॉई. अशा पद्धतीने तुमचं झालं. याच्यामध्ये काही नवीन विशेष नाहीये. आता तुम्हाला इथे फक्त जो एम्प्लॉई ऑब्जेक्ट आहे ना, हा रेपो आहे जो तुम्ही बनवलेला आहे इथे, त्याचा ऑब्जेक्ट इथे बनवून घ्यावा लागेल. हा जो रेपो एम्प्लॉई रेपो, तो बनवण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, तो ऑब्जेक्ट बनवण्यासाठी प्रायव्हेट एम्प्लॉई रेपो EMP रेपो करा किंवा रेपो करा, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही करू शकता. इथे मी देतो @AutoWire. तो ऑब्जेक्ट बनण्यासाठी @AutoWire तुम्हाला द्यावा लागतं, जो की मी दिलेला आहे. आता
झालं. इथे मग तुम्हाला बघा काय करायचं सांगितलं होतं पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला INT पेज नंबर द्यायचा आहे. पेज नंबर तुम्हाला जो द्यायचा आहे तुम्ही द्या. INT पेज साईज जी तुम्हाला द्यायची आहे ती तुम्ही पेज साईज देऊन ठेवा. लेट्स सी पेज साईज जी आहे ती 3 देतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं सांगितलेलं आहे पेज रिक्वेस्ट डॉट कोणती मेथड आहे ती ऑफ मेथड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे पेज आणि त्याची साईज द्यायची आहे. तर मी इथे टाकतो पेज नंबर आणि पेज साईज. पेज नंबर आणि पेज साईज हा काय ऑब्जेक्ट रिटर्न करेल? हा ऑब्जेक्ट तुम्हाला पेज रिक्वेस्ट जो आहे तो रिटर्न करेल. दॅट्स इट. ही जी लाईन मी नोटपॅड मध्ये लिहिलेली होती ही लाईन मी आता तुमच्या समोर कोडिंग मध्ये केलेली आहे. देन नेक्स्ट जी लाईन आहे तुमची ती लाईन आहे नेक्स्ट जी लाईन आहे तुम्ही जी काय बघितलेली आहे ती ही वाली आहे. मी EMP रेपो करतो. EMP रेपो डॉट फाइंड आणि इथे तुम्ही लक्ष द्या फाइंड ऑल आहे. नुसती फाइंड ऑल आहे म्हणजे ऑल डेटा येईल. एक्झाम्पल वाली तुम्ही शिकलेले आहात. सॉर्ट वाली तुमची कदाचित बाकी असावी परंतु पेजेबलचा आता आपण करणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचंय पेज रिक्वेस्ट द्यायची टाकून तुम्हाला पेज रिक्वेस्ट. दॅट्स इट. आणि हा काय रिटर्न करून देईल तर तुम्हाला पेजेस रिटर्न करून देईल नंबर ऑफ एम्प्लॉईची. पण माझ्याकडे मी आता टेबल बनवलाय त्याच्यामध्ये काही डेटा आहे का सागर? त्याच्यामध्ये काही डेटा आहे का मी जो आता बनवलाय तो? नाही. साक्षी मी आता जो बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये काही डेटा आहे का? आता जर का मला टाकायचा जर डेटा असेल साक्षी तर मला काय करावं लागेल एकतर सेव्ह करावं लागेल मला किंवा मग डेटाबेस मधून एंट्री करावी लागेल. दोन्ही पैकी एक काहीतरी करावं लागेल मला. तर बेस्ट वे काय असतो तर तुम्ही इथून सेव्ह करा त्याला. मग आता सेव्ह करण्यासाठी कोणती मेथड वापरतो आपण नेहमी पब्लिक वॉइड सेव्ह एम्प्लॉई. माझ्याकडे डेटा नाहीये म्हणून मला सेव्ह करावा लागणार आहे. सेव्ह करण्यासाठी तुम्हाला कोणता ऑब्जेक्ट सेव्ह करायचा आहे एम्प्लॉईजचा डेटा तुम्हाला सेव्ह करायचा आहे म्हणून मी याला काय करतो एम्प्लॉई न्यू एम्प्लॉई करून टाकतो. याच्यामध्ये दुसरा का नाही आला? ओके गॉट इट. याच्यामध्ये याला @all आर्क्स करावं लागेल. ठीक आहे. सो बघा आता मी इथे एंटायर एक ऑब्जेक्ट जो आहे तो बनवतो आणि ऑब्जेक्ट आपण कसा बनवतोय तर याच्यामध्ये चार्जिंग संपली. ऍक्च्युली याच्यामध्ये मला ऑब्जेक्ट टाकायचा नाहीये म्हणजे व्हॅल्यू टाकायची गरज नसते आणि हा घेईल नाही याची गॅरंटी पण नाहीये की घेईल का हा. मी इथे पहिला एम्प्लॉई टाकतोय साक्षी डिपार्टमेंट. साक्षीचं डिपार्टमेंट जे आहे ते डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट आहे. लेट्स सी प्रोडक्ट डिपार्टमेंट डेजिग्नेशन आहे सॉफ्टवेअर इंजिनियर. सॅलरी आपण टाकूया पर मंथ अराउंड 35,000. बस झाली ना की अजून पाहिजे सॅलरी साक्षी? सर इनफ आहे. ओके. सिटी आहे नवी मुंबई. दॅट्स इट. ग्रेट. चला हा ऑब्जेक्ट बनवला. आता हा सेव्ह कसा करायचा डेटाबेस मध्ये तर मुलांना सिंपल आहे. EMP रेपो मध्ये एक डिफॉल्ट मेथड आहे काय नावाची सेव्ह नावाची आणि तिथे कोणता ऑब्जेक्ट टाकायचा आहे एम्प्लॉई 1 वाला ऑब्जेक्ट टाकायचा आहे. आता हे सेव्ह मेथड मला याच्यासाठी करावं लागत आहे कारण की माझ्याकडे डेटा नाहीये. ठीक आहे. मी याला राईट क्लिक करतो रन करतो. आता 4-5 वेळा मला करावं लागेल तुमच्यासाठी सेव्ह साठी. तोपर्यंत मी दुसरा ऑब्जेक्ट बनवतो. पहिला डेटा सेव्ह झालाच असेल पण तरी आपण एकदा खात्री करून घेऊया की डेटा सेव्ह झाला की नाही. मी DB व्ह्यूअर ओपन करतो. तोपर्यंत आपण दुसऱ्या इंजिनियरचं नाव घेऊया विवेक प्रोडक्ट. ठीक आहे नवी मुंबई.
हे पण करून घेऊया. इथे रन करून घेऊया एकदाला. रन युनिट. देन श्रेया सागरचं करूया. सोनाली प्रोडक्ट सॉफ्टवेअर इंजिनियर. दोन रेकॉर्ड झालेले आहेत. मला ऍटलिस्ट 6 रेकॉर्ड तरी पाहिजेत, जेणेकरून मी पेजिनेशन जास्त रेकॉर्ड असतील तर मला जास्त बरं पडेल. रेकॉर्ड झालेत, चेक करावं लागेल मला. मी डेटाबेस मध्ये जातो. ओके, क्लोज लोकल डेटाबेस माझा. मी बॅकेटला चेक करत आहे. लोकल डेटाबेस तुम्हाला शेअर नाही ती स्क्रीन. मी चेक करतोय जस्ट पी ऍपला माझ्या कनेक्ट करून चेक करतोय. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. ओके, चला रेकॉर्ड आलेले आहेत. नो वरीज. सोनालीच्या नंतर आहे सागर. हा सागर, बस झाला सॅलरी एवढा, काही कमी जास्त चालेल ना? हा. ओके ग्रेट. त्याच्यानंतर सोनाली झाली. आता सतीशचा नंबर. अरे सेव्ह. ठीक आहे. सो डेटाबेस मध्ये माझ्याकडे किती रेकॉर्ड झालेत ऍज ऑफ नाव? 1 2 3 4. सोनाली, सागर, साक्षी. आता किती रेकॉर्ड झालेले आहेत? 8. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिली. सेव्ह करूया याला रन करूया. तो रिकॉर्ड कितने हुए? नंबर ऑफ रिकॉर्ड. ओके, 1 2 3 4 5 6. ओके गाइस, ठीक है, काफी है इतने 6 रिकॉर्ड. ग्रेट. अभी हम लोग क्या करते हैं, यहाँ पे लगाते हैं डिबगर पॉइंट. यानी कि मैं इसे डिबग करूंगा. डिबग मतलब हर स्टेप हम डिसाइड करेंगे कि कहाँ तक आना है, स्टेप बाय स्टेप. लेट्स सी. सीसो में मैं यानी आउटपुट में दिखाता हूँ कि हमने क्या निकाला है, क्या डेटा निकाला है. ठीक है, लेट्स सी. यहाँ पे ब्रेक पॉइंट लगा देता हूँ. और चलो इसे मैं क्या करता हूँ, इसके ऊपर सिलेक्ट करके राइट क्लिक करके डिबग एज जे यूनिट टेस्ट. यहाँ पे वो कर्सर आएगा, रुकेगा तो समझ लेंगे की हमारा वो वहां पे आया. स्क्रीन दिसत आहे ना विवेक माझे स्प्रिंग बूटची? येस सर. ओके. आता आपण 6 रेकॉर्ड टाकलेले आहेत आणि आपण पेज साईज 3 ठेवलेली आहे. तर पहिल्या पेजला किती रेकॉर्ड येत आहेत ते चेक करायचं आहे, आणि दुसरा जर पेज नंबर ठेवला तर त्याचा रेकॉर्ड किती येणार ते आपण चेक करतो इथे. ठीक आहे, ओके ठीक आहे. पेज रिक्वेस्ट बघा इथे काय दिसतंय ऑब्जेक्ट मध्ये. पेज रिक्वेस्टच्या ऑब्जेक्ट मध्ये काय दिसत आहे तुला विवेक? सर कोणत्या ह्याच्यात बोललात? पेज रिक्वेस्ट तुला दिसत आहे का, म्हणजे असं जो येलो कलरची विंडो दिसत आहे का तुला? हा येस सर. पेज नंबर किती दिसतो? पेज इक्वल टू व्हॉट, साइज इक्वल टू पेज इज व्हॉट? 1 and size is 3.
त्या पेजची साईज ओके 3 आहे. आणि सॉर्ट काय ठेवलंय आपण अनसॉर्टेड ठेवलेलं आहे. सॉर्ट आपण दिलेलं नाही. आपण सॉर्ट पण देऊ शकतो असेंडिंग ऑर डिसेंडिंग व्हॉट एव्हर, बट आपण सॉर्टिंग नंतर बघणार आहोत. म्हणजे हे झाल्याच्या नंतर त्याच्यात सॉर्टिंग टाकू. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हा डेटा फेच करून आणेल. मी याला पुढे घेतोय. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन वर येईल तो. फेच केलं त्याने, तो इथे येईलच. ठीक आहे. फेच केल्याच्या नंतर फाइंड ऑल मध्ये काय काय दिसतंय मला सांग. काय दिसतं फाइंड ऑल मध्ये? मध्ये कंटेंट आहे, पेज एबल आहे, म्हणजे आपला जो आपण हा रिक्वेस्ट पेज पेज रिक्वेस्ट आहे. आणि दुसरं काय आहे? टोटल टोटल आहे. आता आपल्याला कंटेंट मध्ये काय दिसत आहे ते चेक कर एकदा. कंटेंट मध्ये काय दिसत आहे तुला? सर कंटेंट इज सागर डिपार्टमेंट प्रोडक्ट. येस. पेजेबल मध्ये काय दिसत आहे? नंबर ऑफ पेज कितवा आहे, टोटल पेजची साईज किती आहे आणि हे आहे. आणि टोटल मध्ये काय दिसत आहे? नंबर ऑफ टोटल रेकॉर्ड्स किती आहेत हे दिसत आहे. आता आपल्याला डिस्प्ले काय करायचंय? आपल्याला हे रेकॉर्ड डिस्प्ले करायचे आहेत की सगळं डिस्प्ले करायचंय? आता आपल्याला सध्या काय डिस्प्ले करायचंय? आपल्याला रेकॉर्ड डिस्प्ले करायचे आहेत ना, किती एम्प्लॉई आहेत ते, बरोबर? येस सर. आणि नंबर ऑफ जे काही सपोज सगळे जे काही नाव आहेत एम्प्लॉईचे ते कोणत्या फील्ड मध्ये आलेले आहेत तुझ्या? काय नावाची फील्ड आहे ती? कंटेंट. येस, कंटेंट. सो आपल्याला काय करावं लागेल इथे, जर आपल्याला डेटा डिस्प्ले करायचा आहे त्या एम्प्लॉईचा, बघा बाय द पेजेस मध्ये काय काय येतं? पेजेस मध्ये तुमच्या काय येतं? कंटेंट येतं. कंटेंट मध्ये ऑल एम्प्लॉईची डिटेल येते. पेजेबल मध्ये काय येतं की आपला पेज नंबर कितवा आहे आणि आपल्या पेजची साईज किती आहे ते. आणि टोटल मध्ये काय येतं की टोटल रेकॉर्ड्स डेटाबेस मध्ये किती आहेत ही इन्फॉर्मेशन येते. आता जर का आपल्याला फक्त एम्प्लॉईची डिटेल जर का आपल्याला शो करायची असेल तर आपल्याला हे जे काही आलेलं आहे पेज ऑब्जेक्ट त्याच्यामधून आपल्याला कंटेंट बाहेर काढावं लागेल. डॉट गेट कंटेंट असं करावं लागेल. गेट कंटेंट काय दिलं आपल्याला? ऑल द एम्प्लॉईज ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे. ऑल द एम्प्लॉईज ऑफ ऑब्जेक्ट. म्हणून इथे आपण याला आता जस्ट देऊया EMP किंवा याला कंटेंट तुम्ही दाखवून द्या. कंटेंट प्रिंट करून देऊया इथे. आणि हे तुम्ही डिबग करून जर केलं तर फार चांगलं होईल. तुम्हाला कळेल की कुठे काय आलंय ते. नेक्स्ट सेशन मध्ये मी डिबगिंग ठेवण्याचा प्रयत्न करतो जेणे तुम्हाला चांगलं कळेल. हा, आता कंटेंट मध्ये किती रेकॉर्ड आलेले आहेत विवेक मला सांग. किती रेकॉर्ड आहेत? सागर आहे, अजून सतीश आहे, आणि हे नाही पूर्ण नसायला पाहिजे त्याच्यामध्ये. किती आले ते चेक करूया आपण. रेकॉर्ड किती आहेत? ID किती आलेत? 7, 8, 9. थांबा एक मिनिट, आपण चेक करूया त्याला. 7 याचा ID बघ एकदा किती आहे. याचा ID 7 आहे, 8 आहे अँड 9 आहे. किती रेकॉर्ड आलेले आहेत आपल्याकडे? 3 ड्यू टू पेज त्याची साईज हा, तेवढी आहे. साईज. ओके गाईज, आता मी पेजची साईज 2 ठेवतोय. बघा पेजची साईज जी आहे मी 2 ठेवतोय. मला परत रिरन करावं लागेल. ठीक आहे, मी परत याला रिरन करतो. पेजची जी साईज आहे ती मी 2 ठेवतोय. आणि आता चेक करूया की आपल्या एम्प्लॉय कंटेंट मध्ये किती डेटा आलाय. कंटेंट मध्ये डेटा किती आलाय? ID नंबर 6. आणि हा ऑर्डर दिलेला नाहीये आपण, असेंडिंग ऑर्डरने आला पाहिजे की डिसेंडिंग. तो कोणताही डेटा पिक करेल, एनी डेटा तो पिक करेल, पण नंबर ऑफ जे रेकॉर्ड असतील ते 2च असतील. चेक करा, 2च रेकॉर्ड आहेत. ID नंबर 7 सागर आहे आणि
कोण आहे? सोनाली, सागर अँड सोनाली. दॅट्स इट. आता जर का मी इथे पेज नंबर जर का मी 2 ठेवला तर काय होईल? सागर आणि सोनाली आहे ना. दोन दिसतील. हा, नेक्स्ट पेजचा जो डेटा आहे तो डेटा यायला पाहिजे. तुम्ही इथे सॉर्ट पण टाकू शकता. असेंडिंग वालाच डेटा जो आहे तो डेटा येऊ शकेल, किंवा डिसेंडिंग वाला डेटा जर तुम्हाला पाहिजे नसेल तर डिसेंडिंग वाला डेटा येईल. तुम्हाला तो नंबर ऑफ ऑर्डरचा पण लक्षात ठेवावं लागतं. सॉर्टिंग ऑर्डर बघा, आता आयडी चेंज झाला आणि समोरचा जो डेटा आहे तो डेटा आला, सतीश अँड लेली. आता जर का मी इथे पेज नंबर जर 3 ठेवलं तर नेक्स्ट पेजचा जो डेटा यायला पाहिजे तो डेटा इथे एक्सपेक्टेड आहे. याची प्रॅक्टिस करा. कोणाला काही थोडासा जरी डाऊट असेल तर मला सांगा. आपलं हे बेसिक पेजिनेशन आहे, कारण की आपण असं हे जे काही पेज नंबर आहे आणि पेज साईज आहे ती हार्ड कोडेड देत नाही. युजर डिसाइड करतो की पेजची साईज किती असायला पाहिजे, आणि पेज नंबर हे डायनामिक जनरेट होतात, म्हणजे नंबर ऑफ रेकॉर्ड, आणि ते आपण उद्याच्या सेशन मध्ये बघूया ही पेज साईज आणि हे कसं डायनामिक ठेवायचं. बरं, नेक्स्ट. आता नेक्स्ट मध्ये काही नाहीये, पेज थर्ड नाही आहे अवेलेबल, त्याच्यामुळे त्याने डायरेक्टली एम्प्टी दिलेलं आहे. ठीक आहे, लेट्स सी. माझ्याकडे रेकॉर्ड नाहीये म्हणून त्याने डायरेक्टली एम्प्टी दिलेलं आहे. सो सागर, सोनाली, याच्यामध्ये काही डाऊट आहे? नाही सर. ओके, मला हे प्रॅक्टिकल करून किती वेळात देऊ शकता तुम्ही स्क्रीनशॉट टाकून व्हॉट्सअपवर, मी कोड पुश केल्याच्या नंतर? कधीपर्यंत देऊ शकता? तर रात्रीपर्यंत. ओके, बघा, ठीक आहे. म्हणजे आपला जो डेटा आहे 0 पेज नंबर असेल. 0 पेज नंबर म्हणजे पहिलाचा जो रेकॉर्ड माझ्या याच्यामध्ये 4, 5, 6 पासून सुरुवात केलाय त्याने, म्हणून आता 0, 1 आणि 2 हे 3 पेजेस. तर तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा. मी हा कोड तुमच्या समोरासमोर गिटहबवर टाकतोय. आणि श्रद्धा, जर का तुझं सिस्टीम कॉन्फिगर नसेल तर तू पिंग करून कनेक्ट हो माझ्या झूमला, आपण ते कॉन्फिगरेशन करून घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. बस आजच्यासाठी एवढेच. हा, तर कॉन्फिगरेशन झालंय. ओके, ग्रेट. मग प्रॅक्टिस चालू कर. मग काय हो, अडचण sir. असेल तर मला सांगशील. ठीक आहे, सर रेकॉर्डिंग पण शेअर कराल का आजची? हो, मी रेकॉर्डिंग पण शेअर करतो आजची. ठीक आहे, ग्रेट. मी याला एक 5 मिनिटं